कडेगाव मध्ये असं एक शिव मंदिर आहे ती पूर्णपणे विहिरीत बांधलेलं आहे आणि ती मंदिर पावसाळ्यात तर पाण्यातच असतं. आणि आज आम्ही तिथंच गेलेलो आणि त्यात आमच्या बरोबर असला घाण किस्सा झाला, आम्ही डायरेक्ट पळत बाहेर झालो. आता ती विहीर कुठं आहे ती तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, पण त्याआधी आपल्याला पहिला फॉलो करून घ्या. आणि ह्या विहिरीचं नाव माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा. कडेगाव मध्ये दत्ताच्या मंदिरापासून इंदिरानगर कडे जायला रोड आहे. तिथल्या पुलावनं जरा पुढे गेलं की जुना वाडा लागतो या, आणि त्या वाड्याच्या साईडनं जरा पुढे गेलं की नुसती नारळाची बाग लागते. आणि त्या नारळापासून एकच नारळाचं झाड दिसतंय आणि तिथंच ती विहीर आहे. आणि ती विहीर लांब न दिसत नाही, जवळ गेल्यावर दिसते. आणि लय जुनी विहीर असल्यामुळं बांधकाम पण हाय असं आहे. आणि तिथनं आत जायला गुपिया मार्ग असल्यासारखा आहे. जुळ्या तिथं गडबडीत आत गेला आणि त्याला तिथं काहीतरी दिसलं. सांगायला लागला माहिती तिथं आधीच भ्या वाटत होतं आणि त्यात जुळ्याला काहीतरी दिसलं. त्यात ही दोघं असल्या जोरात पळत गेली आणि त्यात दिप्यात सोलाटला. आता नेमका याला साप दिसलाय का ह्यो हरणं दाखवतोय म्हणून बघायला आत गेलो आणि खरोखरच यानं हरणं दाखवलेली. त्यात ह्या दोघांनी महादेवाचं तिथनं दर्शन घेतलं आणि पुढे याला नकोच म्हणली. हिरीच्या एका साईडला नंदी महाराज आहे, ती पहिले नंदी महाराजांचं दर्शन घेतलं आणि महादेवाच्या पिंडीकडे जायला निघालो. आणि तिथं जायला अशी वाटाय एका साईडनं जायला लागतंय, नाहीतर डायरेक्ट हिरीतच पडतंय. तिथं महादेवाची पिंड आहे, पण तिथं अजून 3 देवांच्या मूर्ती आहेत. तिथं देवाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. त्या विहिरीत सगळ्या मिळून 11 कमानी आहेत आणि त्याचं बांधकाम असलं भारी आहे, ते वाटणारच नाही की विहिरीत आहे म्हणून. ही मंदिर शिवकालीन आहे आणि ही विहीर बघायला बाबासाहेब पुरंदर आलेलं, त्यामुळे ह्या विहिरीचा इतिहास काय असेल ते तिथं आल्यावरच बघायला भेटतो. ही विहीर बघायला याच, पण तुमच्या इथं काय जुनं आणि ऐतिहासिक असेल तर कमेंट करून सांगा, म्हणजे ती बघायला आम्ही येईन.